नमस्कार. आज 22 जुलै 2025 आज वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीकडून 12वा वर्ल्ड ब्रेन डे साजरा केला जातो जगभरामध्ये. या वर्षीची थीम आहे ब्रेन हेल्थ फॉर ऑल एजेस. आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे जे प्रोफेसर आहेत प्रेसिडेंट ग्रिसॉल्ट यांनी ब्रेन हेल्थ ही एक दिवसाची कमिटमेंट नसून आयुष्यभरासाठी कमिटमेंट असणार आहे असा निरोप सगळ्यांना सांगितला आहे. आणि त्या अनुषंगाने जगभरातील सर्वांना त्यांनी आवाहन केलं आहे की आपण मेंदू स्वास्थ्याविषयी सगळ्यांकडे त्यांचं मेंदू स्वास्थ्याविषयी सगळ्यांची आपण अवेअरनेस वाढवायचं आहे. आणि त्या अनुषंगानेच आपण रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या वतीने आजचा कार्यक्रम सादर करणार आहोत. आज आपण एक पॉडकास्ट घेतोय. आपल्या सोबत असणार आहेत रत्नागिरीतील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर श्री विजय फडके सर. आणि माझ्यासोबत आहेत आमच्या रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे प्रेसिडेंट डॉक्टर स्वप्ना करे, सेक्रेटरी दादा कदम आणि आमचे ट्रेजरर सावंत सर. सर्वप्रथम फडके सरांविषयी थोडक्यात ओळख करून देतो. त्यांनी MCH न्यूरोलॉजीचा कोर्स कंप्लीट केला आहे. IPG MER कोलकात्यामधील ही नामवंत संस्था आहे आणि तिथून गोल्ड मेडल त्यांनी मिळवले 2018 साली. त्यानंतर त्यांनी मायक्रो न्यूरोसर्जरीचा कोर्स पूर्ण केला आहे दिल्लीतल्या एम्स रुग्णालयातून. त्यानंतर वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी सोसायटी यांच्याकडून अक्रेडिटेड असा एक फेलोशिप कोर्स जो स्कल बेस आणि व्हॅस्क्युलर न्यूरोसर्जरीवरती केला त्यांनी हिंदुजा हॉस्पिटलमधून. आणि मिनिमल इन्व्हेजिव्ह ब्रेन्स आणि स्पायनल सर्जरी हा जबलपूरवरून कोर्स कंप्लीट करून गेली 5 वर्षांपासून ते रत्नागिरीमध्ये न्यूरोसर्जरीची प्रॅक्टिस करत आहेत. त्यांचं फडके क्लिनिक हे मारुती मंदिर येथे असून आजपर्यंत त्यांनी अनेक रुग्णांवरती यशस्वी उपचार केलेले आहेत. तर आपण फार वेळ आता न दवडता पॉडकास्टला सुरुवात करूया. डॉक्टर नमस्कार. स्ट्रोक म्हणजे नेमकं काय, त्यासंबंधी आम्हाला थोडी माहिती द्या. स्ट्रोक म्हणजे पक्षाघाताचा आजार किंवा मेंदूला झालेला पॅरालिसिसचा आजार, याला एक ब्रॉड टर्म स्ट्रोक या नावाने संबोधलं जातं. स्ट्रोक हे 2 प्रकारचे असतात. एक तर तुमचा इस्चेमिक स्ट्रोक म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा बंद पडल्यामुळे आलेला स्ट्रोक आणि मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे आलेला स्ट्रोक. या 2 प्रकारचे स्ट्रोक चे 2 बेसिक ब्रॉड कॅटेगरीज आहेत. आणि जगातला सगळ्यात महत्त्वाचा जो डिसॅबिलिटी क्रिएट करणारा जो आजार आहे तो आहे मेंदूचा स्ट्रोक किंवा पॅरालिसिसचा. सर, इन्फार्क्ट आणि ब्रेक यामध्ये नेमका फरक काय? इन्फार्क्ट म्हणजे मेंदूची एखादी रक्तवाहिनी चोकअप होणं आणि त्याच्यामुळे मेंदूच्या स्पेसिफिक एखाद्या तेवढ्या भागापुरता रक्तपुरवठा बंद पडणे. ठीक आहे. आणि ब्लीडिंग म्हणजे ती रक्तवाहिनी ब्रेक होऊन त्याच्यामधून ब्लीडिंग मेंदूमध्ये होणं किंवा रक्तस्राव होणं. रक्तपुरवठा बंद पडल्यामुळे इस्चेमिक स्ट्रोक्स होतात. रक्तस्राव झाल्यामुळे हिमरेजिक स्ट्रोक. 2 वेगवेगळे प्रकार, याची दोघांची ट्रीटमेंट खूप वेगवेगळी. याची प्रमुख कारणं कोणती, त्याचा त्रास काय होतो? स्ट्रोकची कारणं आपण बघायला गेलं तर डायबेटीस, हायपरटेन्शन, ओल्ड एज आणि त्याच्याबरोबर मेंदूच्या रक्तवाहिन्या हळूहळू खराब होत जाणं, ही 4 प्रमुख कारणं आहेत. डायबेटीस आणि हायपरटेन्शनचं प्रमाण आज जगामध्ये खूप वाढलंय. म्हणजे अगदी आपण तर नेहमीच बघत असतो की अल्टरनेट 2-4 पेशंट गेले की सगळं पूर्ण फाईल घेऊन येतात पेशंट्स. मला डायबिटीसच्या 4 गोळ्या चालू आहेत, बीपीच्या 4 गोळ्या चालू आहेत. तर ही 2 सगळ्यात महत्त्वाची कारणं आहेत. म्हणजे मी तर म्हणेन की 10 मधला एखादाच असा पेशंट असतो की ज्याला डायबिटीस आणि हायपरटेन्शन नाही आणि तरी पण स्ट्रोक आला. एवढं कॉमन ही कारणं आहेत. जवळपास 90% पेशंट स्ट्रोकच्या मध्ये डायबिटीस किंवा हायपरटेन्शनपैकी काही ना काहीतरी एक असतं. तर मी जे म्हटलं की रक्तवाहिन्या खराब होणं, डायबेटीस आणि हायपरटेन्शन हे 2 प्रमुख बेसलाईन आजार आहेत ज्याच्यामुळे हळूहळू रक्तवाहिन्या खराब होत जातात. रक्तवाहिन्या काय ऑटोमॅटिकली खराब होत नाही, काही केसेसमध्ये होतातही पण खूप रेअरली.
प्रायमरी रक्तवाहिन्यांचे आजार पण आहेत, व्हॅस्क्युलायटिस आहेत ज्याच्यामुळे स्ट्रोक्स येतात. पण सगळ्यात प्रमुख कारण तुम्ही विचारलं तर डायबेटिस आणि हायपरटेन्शन. डॉक्टर, ऍक्च्युली आपण जेव्हा स्ट्रोकचा विचार करतो त्यावेळी आतापर्यंत बऱ्याचदा वयस्कर लोकांमध्ये हा आजार आहे असं आढळून आलं. पण मागच्या काही वर्षांपासून तरुणांमध्ये सगळ्यात जास्त स्ट्रोकचे परिणाम दिसत आहेत. त्याचं काय नेमकं कारण, तरुणांमध्ये काय येत आहे स्ट्रोक कधी? जे कारण बाकी सगळ्या आजारांमध्ये आहे की ओव्हरऑल लाईफस्टाईल चेंजेस खूप प्रमाणात आजकाल झालेले आहेत. आणि जे आजार आधी म्हाताऱ्यांमध्येच व्हायचे किंवा एज ओल्ड लोकांमध्ये जे व्हायचे असं जो समज होता, आज तुम्ही बघता की 28नी 30च्या माणसाला हार्ट अटॅक पण येतो. आज तुम्ही बघता की 40च्या माणसाला डायबेटीस चालू होतं. सेम वे स्ट्रोक ह्याचंही प्रमाण यंग लोकांमध्ये जास्ती व्हायला लागलेले, मेनली बिकॉज लाईफस्टाईल चेंजेस आणि त्याच्यामुळे आलेले आजार. की आता ओबेसिटी असेल, त्याच्यामुळे आलेलं ओबेसिटीमुळे आलेले डायबेटीस आणि हायपरटेन्शन असतील, त्याच्याबरोबर ड्रिंकिंग, अल्कोहोल आणि स्मोकिंग हे दोन कॉजेस माझ्या मते एक 25-30 वर्षापर्यंत खूप कमी प्रमाणात होतं. जे आज ऑलमोस्ट प्रत्येक तरुणाला बघितलं तर सिगारेट हे त्याच्या पाकिटात असतेच. आणि हे खूप महत्वाचं कारण आहे की ॲडिक्शन्स, स्मोकिंग आणि अल्कोहोल या दोन गोष्टी आजच्या पिढीमध्ये खूप जास्ती प्रमाणात असल्यामुळे स्ट्रोकचं एज हळूहळू कमी व्हायला लागलं. सर, स्ट्रोक आणि हार्ट अटॅक यामध्ये नेमका फरक काय, त्याबद्दल काही लोकांमध्ये कन्फ्युजन्स असते. स्ट्रोक ही संबोधना जी आहे ही फक्त आणि फक्त ब्रेनच्या रिलेटेड वापरली जाते. आता मगाशी मी जे सांगितलं की त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, पण सर्वसामान्य माणसासाठी स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस ही आपण एक ढोबळ मानाने धरून चालू शकतो. त्याच्यामधले मेडिकल टाईप्स वेगवेगळे जरी असतील. हार्ट अटॅक ज्यावेळी येतो त्यावेळी हा जनरली म्हणजे 99% केसेसमध्ये हार्टच्या एखाद्या पर्टिक्युलर भागामधला रक्तपुरवठा बंद पडल्यामुळे, हार्टमध्ये ब्लिडिंग होऊन किंवा हिमरेजिक स्ट्रोक जे आपण मगाशी म्हटलं तसं हार्टमध्ये खूप रेअरली होतं. हार्टमध्ये रक्तपुरवठा बंद पडल्यामुळेच स्ट्रोक होतो. स्ट्रोक म्हणजे हार्ट अटॅक येतो. स्ट्रोक येण्यापूर्वी कोणती लक्षणं दिसतात आणि आपण कोणती लक्षणं दुर्लक्ष करू नये? वर्ल्ड फेडरेशनने एक छोटंसं ॲक्रॉनिम दिले, फास्ट नावाचं. तर हे खूप सिम्पल आहे, कोणालाही समजू शकेल असं आहे. फास्टमध्ये एफ म्हणजे फेशियल डेव्हिएशन, म्हणजे चेहरा वाकडा होणे किंवा चेहऱ्याला हसताना एक गाल एका साईडला जाणे किंवा ओठ एका साईडला ओढलं जाणं. दुसरं असतं आर्म, ए म्हणजे आर्म, की दोन्ही हात आपण वरती ज्यावेळी उचलतो त्यावेळी एखादा हात खाली पडतो. अर्थात हे लिम्बसाठी पण तेच पायासाठी पण सेम गोष्ट अप्लाय होते. पण सर्वसामान्य लोकांना इझिली समजावं म्हणून आर्म्स दिलेले आहेत, की दोन्ही आर्म वरती करून बघा आणि त्याच्यामधला एखादा आर्म जर का खाली पडत असेल ऑटोमॅटिकली तर दॅट कॅन बी वन ऑफ द सिम्पटम्स. तिसरं आहे स्पीच, की बोलताना स्लर्ड स्पीच येत आहे का किंवा बोलणं चाचरं बोलणं होत आहे का, जीभ जड येते का. आणि ह्या तीन पैकी कोणतंही जर का लक्षण असेल तर ते स्ट्रोकचं इनिशियल लक्षण असू शकतं. त्याच्याच बरोबर काही स्ट्रोक्समध्ये फेंटिंग एपिसोड्स येऊ शकतात. फेंटिंग म्हणजे अचानक मेंदूचा रक्तपुरवठा बंद पडून पेशंट अनकॉन्शियस होतो काही वेळासाठी, किंवा हातापायाला मुंग्या येणं, तोंडाला मुंग्या येणं, ह्या पण गोष्टी होऊ शकतात त्याच्यामध्ये. तर ही जर का काही साईन्स जर का असतील तर पटकन आपण डॉक्टरला दाखवणं गरजेचं असतं. सर, मोबाईलचा वापर किंवा कमी झोप, स्ट्रेसचं तर तुम्ही सांगितलंच, ही काही कारणं असू शकतात का स्ट्रोकच्या? स्ट्रेस हे खूप महत्वाचं कारण आहे. कारण म्हणजे अनेक स्टडीज याच्यामध्ये झालेल्या आहेत ज्या सांगतात की स्ट्रेस इज डायरेक्टली रिलेटेड टू युअर ब्लड प्रेशर आणि शुगर लेवल्स. सो ज्यावेळी स्ट्रेस जास्ती आहे त्यावेळी डायबेटीस, हायपरटेन्शनचं प्रमाण जास्ती आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्याबरोबर स्ट्रोक हा आलाच. त्याच्यामुळे स्ट्रेस हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, एस्पेशली आजच्या तरुणांमध्ये ज्यांना खूप कॉम्पिटेटिव्ह एजमध्ये आपण आहोत आणि तरुण सारखे कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीच्या पाठी असतात.
बारीक बारीक गोष्टींचं लोकांना आजकाल स्ट्रेस यायला लागलं. मला कामावरती वेळेवर पोचायचं ह्याचा पण लोकांना स्ट्रेस यायला लागला. तर अशा स्ट्रेसफुल सिच्युएशन्स मध्ये जर का सारखं सारखं जर का काम असेल तर स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. तर स्ट्रोक आल्यावर लगेच काय करायला पाहिजे आणि गोल्डन अवर म्हणजे नेमकं काय? गोल्डन अवर ही कन्सेप्ट जी आहे ही मेनली हेड इंजुरी पेशंटसाठी आहे की पटकन ट्रीटमेंट मिळणं हा त्याचा साधा अर्थ आपण म्हणूया की मगाशी जे मी सिम्पटम्स सांगितले ते जर का असतील तर वेळ न दवडता मला काहीतरी झालं असेल शुगर कमी आली असेल असं स्वतःच्या मनानेच बरेच लोक डायग्नोसिस करून टाकतात आणि मग घरगुती तात्पुरते काहीतरी उपचार करत बसतात ज्याच्यामध्ये वेळ जातो. गोल्डन अवर ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये पटकन जेवढा तुम्हाला ट्रीटमेंट चालू होईल, स्ट्रोकचं निदान होईल, तेवढ्या लवकर त्याची रिकव्हरी पण जी असते ती बरेच वेळा स्ट्रोक हा रिव्हर्सिबल पण असतो. प्रत्येक वेळी परमनंट स्ट्रोक असलाच पाहिजे, पॅरालिसिस पाहिजे असं काही गरजेचं नसतं. सो लवकरात लवकर जर का ट्रीटमेंट मिळाली तरच त्याची उपचार योग्य पद्धतीने होऊ शकतो. डॉक्टर, आता मगाशी तुम्ही जे फास्ट प्रोटोकॉल सांगितला की फेशियल वीकनेस आहे, डिव्हिएशन, आर्म वीकनेस आहे आणि स्पीच पण स्लर्ड आहे, तर अशा वेळी जेव्हा आपण म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत तर प्रत्येकी ऑपरेशन लागतं की फक्त औषध उपचाराने पण आपण बरे करू? नाही, ऑपरेशन खूप कमी केसेसमध्ये लागतं आणि एस्पेशली मी म्हणेन साधारण एक 30 ते 40% केसेस ऑफ हिमोरेजिक स्ट्रोक ज्याच्यामध्ये ब्लिडिंग झालेलं आहे मेंदूमध्ये. आणि ब्लिडिंग झाल्यानंतर मेंदूवरती दाब पडत आहोत आणि तो दाब कमी करण्यासाठी आपल्याला ऑपरेशन लागतं. इस्चेमिक स्ट्रोक्स मध्ये साधारण फक्त 5% केसेसमध्ये ऑपरेशन लागतं. त्याच्यामध्ये एवढा मोठा पार्टला मेंदूचा रक्तपुरवठा बंद पडलेला असतो की त्याची सूज कवटीच्या आतमध्ये राहू शकत नाही. कवटी ही एक रिजिड गोष्ट आहे, ही वाढू शकत नाही. तर दाब जर का मेंदूच्या आतमध्ये पडत असेल तरच ऑपरेशन लागतं. पण मोस्ट ऑफ द केसेस स्ट्रोकच्या या मेडिकलीच मॅनेज होतात, मोस्ट ऑफ द केसेस. आणि स्ट्रोक आल्यानंतर ती व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते का आणि याच्यामध्ये रिहॅबिलिटेशनची भूमिका नेमकी काय असते? बरेचसे पेशंट हे पूर्णपणे बरे होतात. त्यातल्या त्यात इस्चेमिक स्ट्रोक जे लवकर ट्रीट केले जातात ते अधिक चांगले रिझल्ट देतात. कारण हिमोरेजिक स्ट्रोक ज्यावेळी ब्लिडिंग होतं त्यामध्ये तेव्हा मेंदूचा तेवढा पार्ट डॅमेज होऊन जातो ऑलरेडी आणि मेंदूच्या प्रत्येक भागाला वेगवेगळं फंक्शन दिलेलं की प्रत्येक वेळी पॅरालिसिसच येतो असं नाही. मेंदूच्या पाठच्या भागात जर का ब्लिडिंग झालंय किंवा रक्तपुरवठा बंद पडलाय तर त्याची सिम्पटम्स वेगळी असतात. जसे की ब्लड विजन असू शकतं, मेंदूचा आपलं दिसण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं किंवा मेमरीच्या भागमध्ये झालाय तर फक्त मेमरी जाऊ शकते. मेंदूचा जो बोलण्याचा स्पीच एरिया जो आहे तर त्याच्यामध्ये जर का स्ट्रोक आला तर फक्त बोलण्याचा प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यामध्ये पॅरालिसिस नाही, वेगवेगळी सिम्पटम्स मेंदूच्या भागाप्रमाणे बदलत जातात. तर जर का इस्चेमिक स्ट्रोक असतील तर त्याला खूप अर्ली स्टेजेसमध्ये जर का आपण पोहोचलो तर त्याला रिकॅनलायझेशन करता येतं आणि डिझॉल्व्ह पण करता येतो. क्लॉट जो असतो तो डिझॉल्व्ह करून पूर्ण 100% रिकव्हरी बऱ्याचशा पेशंटमध्ये पॉसिबल होऊ शकते. पण त्याला प्रिरिक्विजिट अशी आहे की तुम्ही 4 तासाच्या आतमध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचलं पाहिजे तरच ते इंजेक्शन आपल्याला देत आहेत. काही स्ट्रोक टाळता येतात का आणि ते कसे टाळता येतील? स्ट्रोक्स टाळता येऊ शकतात. मेडिकली जर का आपण विचार करायला गेलं तर काही वेळेला मेंदूच्या रक्तवाहिन्या चोकअप होतात आणि जशी आपण हृदयाची अँजिओग्राफी करून घेतो सेम वे मेंदूची पण अँजिओग्राफी करता येते आणि त्याच्यामध्ये जर का सिग्निफिकंट ब्लॉकेजेस असतील तर मेंदूच्या रक्तवाहिन्यांना आयदर सर्जरी किंवा स्टेंटिंग, जशी आपण अँजिओप्लास्टी हार्टमध्ये करतो तशीच सेम मेंदूमध्ये स्टेंटिंग करून पुढचे येणारे प्रिव्हेंटेबल स्ट्रोक्स आपण टाळू शकतो. आणि हे झालं मेडिकल ह्याच्यामध्ये. पण इन जनरल तुम्ही जर का बीपी आणि शुगर कंट्रोलला ठेवलं किंवा स्मोकिंगचं प्रमाण कमी ठेवलं, दारू कमी ठेवली तर तसेही स्ट्रोक हे अवॉइड होतात. सर, स्ट्रोक बाबत समाजात बरेच गैरसमज प्रचलित आहे, ते कसे दूर करता येतील? सगळ्यात पहिल्यांदा मला तर वाटतं की सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की स्ट्रोक अशी पण काहीतरी गोष्ट असते. हेच अजून समाजात सगळ्यांना माहिती नाही.
लोक म्हणताना पॅरालिसिस आलं की दगडबाबा आणि अजून काहीतरी. आपल्याकडे रत्नागिरीत तर बऱ्याच जणांना माहिती असेल की इथली हॉस्पिटल्स नाहीच आहेत असं गृहीत धरून डायरेक्टली गाडी कुठेतरी वेगळीकडे पोचलेली असते. तर स्ट्रोक ही एक मेडिकल, जेवढी कार्डियक हार्ट अटॅक ही जेवढी इमर्जन्सी आहे तेवढी स्ट्रोक ही पण इमर्जन्सी आहे. ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. नो डाऊट हार्टचे रिझल्ट बऱ्याच वेळा चांगले मिळतात आणि ब्रेनला एकदा जर का परमनंट डॅमेज झाला तर तो पूर्ण रिकवर होतोच असं नाही. काही वेळेला पॅरालिसिस, रेसिड्युअल पॅरालिसिस राहू शकतो. त्याच्यामुळे समाजामध्ये खूप त्याचे असं एक वाईट त्याची हे झालेली आहे की पॅरालिसिस झालं की कधी रिकवर होणार नाही. पण असं जनरली नाही आहे. बरेचसे पेशंट फंक्शनल लाईफ अगदी व्यवस्थितरित्या जगू शकतात. तर त्याच्यासाठी वेळेत ट्रीटमेंट मिळणं खूप गरजेचं असतं. आणि दुसरा एक प्रश्न होता डॉक्टर की मेंदूच्या आरोग्यासाठी हॅपी हार्मोन्स म्हणजे काय आणि ते वाढवण्यासाठी नेमकं काय करायचं? हॅपी हार्मोन्स मेनली डोपामिन च्या ज्या लेवल्स असतात त्याच्यामुळे एक काही अँटीऑक्सिडंट्स आहेत जी मेंदूमध्ये रिलीज झाल्यानंतर मेंदूच्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य जे आहे ते सुधारत असतं. हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी एक्सरसाइज हा सर्वोत्तम पर्याय आहे. एक्सरसाइज करणे, बाकी तुमचं नियमित एक्सरसाइज खूप गरजेचं आहे की डेली 45 मिनिटं मिनिमम आम्ही सांगतो. 45 मिनिट्स तुम्ही शरीराला ऍक्टिव्ह ठेवा. बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही तेवढा वेळ स्वतःच्या शरीरासाठी द्या. आता हा फक्त मेंदूसाठी नाही, हा सगळ्याच तुमचा आरोग्य सुधारण्यासाठी तो 45 मिनिटाचा वेळ आहे. पण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. व्यायामाबरोबरच काही ना काहीतरी रिक्रिएशन असणं खूप महत्वाचं आहे की तुम्ही प्रत्येक वेळी कामातच आहात आणि काम सोडून तुम्हाला बाकी काही दिसतच नाहीये. ही एक मेंदूसाठी खूप एक स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे. तर तुम्ही कामामधून लक्ष बाजूला काढून थोडंसं रिक्रिएशन, तुम्हाला ज्या काही गोष्टी आवडतात, हॉबी असतील तुमच्या त्या फॉलो करणं किंवा संगीतामध्ये लक्ष गुंतवणं, नृत्य असेल, तुमच्या ज्या काही हॉबीज असतील, अगदी साधं मासे पाळण्यापासून तुमचं पेट ठेवण्यापर्यंत आणि चित्रकलेपासून अजून काय, मला कुकिंग आवडतं मी कुकिंग करते पण मी तेवढ्यासाठी माझ्या हॉबीसाठी देतो. तर हा वेळ स्वतःसाठी देणं खूप महत्त्वाचं आहे स्ट्रेस रिलीज करण्यासाठी. अशा काही तपासण्या आहेत का की म्हणजे जसं की सिटी स्कॅन, MRI ह्या कधी करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला स्ट्रोक येणार आहे याची काही लक्षणं त्यातून कळतील? स्ट्रोक जनरली नाही कळत की म्हणजे अगदी 2 मिनिटं आधीपर्यंत माणूस एकदम व्यवस्थित असतो आणि दुसऱ्या मिनिटाला काहीतरी होऊन अचानक स्ट्रोक येतो. तर जनरली स्ट्रोक हे CT, MRI ने जनरली येण्याच्या आधी समजणं खूप मुश्किल आहे. चांगला MRI जर का असेल तर आपल्याला थोडीशी आयडिया लागू शकते की मेंदूचा रक्तपुरवठा कमी आलाय किंवा नाही. तसंच मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे मेंदूची रक्तवाहिन्यांची जर का तपासणी केलेली असेल, अँजिओग्राफी जर का केलेली असेल तर त्याच्यावरून थोडीफार आयडिया आपल्याला मिळू शकते की पुढे जाऊन स्ट्रोक येऊ शकतो. तर हे प्रोटोकॉल्स अजून भारतात तरी पूर्णपणे फॉलो केले जात नाहीत की जशी परदेशामध्ये अँजिओग्राफी मॅन्डेटरी आहे किंवा ब्रेनचा CT स्कॅन 40व्या वर्षानंतर मॅन्डेटरी आहे. प्रत्येक पेशंटला प्रत्येक 5 वर्षाला प्रत्येक माणसाला ब्रेन MRI करणं मॅन्डेटरी आहे. आपल्याकडे अजून फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स पण खूप आहेत कारण MRI करायलाच नाही म्हटलं तरी 7-8 हजार रुपये खर्च येतो आणि इन्शुरन्स कव्हरेज तेवढं नसल्यामुळे अजून तेवढ्या गोष्टी रेग्युलर रुटीनमध्ये अजून आलेल्या नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी MRI ब्रेनचं करून घेणं कधीही सांगेल, ॲटलिस्ट 40 एज नंतर. अशी काही न्यूट्रास्युटिकल्स आहेत का की जी आपण ब्रेन हेल्थसाठी रेग्युलर घेऊ शकतो आणि कुठल्या वयापासून ती घ्यावी? न्यूट्रास्युटिकल्स घेण्यापेक्षा डाएटवरती फोकस करणं मला जास्त इम्पॉर्टंट वाटतं की शेवटी मेडिसिन्स पेक्षाही फूड जास्त महत्वाचं आहे. माझं तर मत नेहमीच असं असतं की तुम्ही ऍडिशनल सप्लिमेंट घेण्यापेक्षा तुम्ही जे रोजचं खाताय त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा की ते तुम्ही चांगलं खा. आम्ही रोजच बाहेरचं खात असतो आणि त्याच्यानंतर आम्ही न्यूट्रास्युटिकल्स घेतो. दॅट मेक्स नो सेन्स. त्यात कुठला असं एखादा फूड कंटेंट इन्ग्रेडियंट असं की ज्याचा ब्रेन हेल्थसाठी जास्त? अक्रोड आणि बदाम ह्या 2 गोष्टी आहेत ज्या खूप ब्रेन हेल्थशी खूप निगडीत आहेत.
त्याच्याबरोबरच ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स कंटेनिंग जे काही फूड्स आहेत, फिश एस्पेशली, किंवा योग्य प्रमाणात, अर्थात तुम्ही रोजच फिश खा असं नाही, पण योग्य प्रमाणात फिश जर काही इंटेक असेल तर ते ब्रेन हेल्थसाठी इट इज व्हेरी गुड. त्याच्याबरोबर बीटा कॅरोटीन्स असलेल्या ज्या गोष्टी आहेत, गाजर, त्याच्यानंतर टोमॅटो, ह्या गोष्टी ब्रेन हेल्थसाठी चांगल्या मानल्या जातात. अक्रोड आणि बदामचं साधारण डेली इंटेक पर पर्सन किती असावं? अप्रॉक्सिमेटली 1 ते 2 पर पर्सन. 1 ते 2, ते पण भिजवून घेतलेले अधिक चांगले. कारण तसेच तुम्ही जर का खाल्ले तर ते डायजेशन मध्ये एन्झाईम्स जे सिक्रेट होतात ती चांगले इन्ग्रेडियंट्स वाढून टाकतात. ज्यावेळी तुम्ही ते भिजवून खाता त्यावेळी इट गिव्स बेटर रिझल्ट्स. अक्रोड नाही, बदाम. सर थँक्यू सो मच. आणि ॲक्च्युली आता आम्ही हा जो पॉडकास्ट बनवतोय झाला आहे ऑलमोस्ट आपला, तो रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मित्रांच्या वतीने आम्ही सर्व रोटरीच्या परिवारांसोबत आणि आमच्या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करण्याचा विचार करतो. कारण ही आम्हा चौघांना जी माहिती मिळाली ती जर सगळ्यांनी मिळाली तर अधिक चांगलं सगळ्यांसाठी फायदा होईल. तर तुमची त्याच्यासाठी परवानगी असेल तर आम्ही तो यूट्यूबवरती आमच्या चॅनलवरती देण्याची प्लॅन करणार आहोत. आणि आता एकदा फक्त कॅमेऱ्यामध्ये आमच्या सगळे जे बघणारे मंडळी आहेत त्यांना एक टेक होम मेसेज काय असेल आजच्या दिवसाचं औचित्य सांगून? ब्रेन ही खूप अवघड ऑर्गन आहे आणि तसं बघायला गेलं तर खूप दुर्लक्षित ऑर्गन आहे. आपण टाइम कन्स्टंटमुळे मनापर्यंत अजून पोहोचलोच नाही होत. आपण फक्त ब्रेन आणि स्ट्रोक बद्दलच लिमिटेड ठेवलं आहे. पण माझ्या मते ब्रेन हेल्थ वरती लक्ष देणं सगळ्यांसाठीच खूप महत्वाचं आहे. एक्सरसाइजेस डेली करा, स्वतःसाठी वेळ वेगळा काढा. स्मोकिंग आणि दारू हे पूर्ण बंद करा. लोक माझं म्हणणं मानणार नाही, मला पूर्णपणे माहिती आहे. जगामध्ये कदाचित माझ्यासारखे वेळे खूप कमी आहेत जे खरंच काही करत नाहीत आणि त्याच्यामुळे ओपनली सांगू शकतात की काही करू नका म्हणून. पण ते किती घातक आहे हे आपल्याला सगळं झाल्यानंतर कळतं आणि तिथपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टींकडून कटाक्षाने दूर राहा. ड्रग्ज ही तर खूप पुढची गोष्ट झाली. ड्रग्स ही स्ट्रोकचं खूप महत्वाचं कारण आहे जे मगाशी आपण बोलताना राहून गेलं. तर प्रत्येक 3 ड्रग्ज घेणाऱ्या व्यक्तींमध्ये एकाला स्ट्रोक येतो, एवढं कॉमन आहे. तर ड्रग्ज पासून तर पूर्णपणे दूर राहा आणि शक्य असेल तिथे स्वतःची तपासणी, ब्रेनची तपासणी करून घ्या. आणि हेल्दी आयुष्य जगण्यासाठी ज्या काही गोष्टी करता येतील तेवढा करा. ऍक्टिव्ह लाईफ जगा, शक्यतो सिडेंटरी लाईफ अवॉइड करा. एवढाच मेसेज. आणि मनाविषयीचा तुम्ही जो विषय मांडला होता तो पण सांगून देता. आमच्या प्रश्नात नाही आला पण सांगा. मानसिक स्वास्थ्य हे ब्रेनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मन आणि ब्रेन ह्या दोन्ही इंटिग्रेटेड गोष्टी, एकदम वेगवेगळ्या गोष्टी नाही. थॉट्स हे मनामध्ये तयार होतात म्हणजे कुठेतरी वेगळीकडे तयार होत नाही. ब्रेनच त्याला प्रोसेस करता येतो. आणि जेवढं मन तुमचं सारखं थॉट्स मध्ये राहील तेवढं ब्रेनवरती स्ट्रेस वाढतोय. ब्रेनच शेवटी काम करतो थॉट्स तयार करण्यासाठी. सो मेडिटेशन हा एक खूप महत्वाचा भाग आहे जो इव्हन स्ट्रोक प्रिव्हेन्शनसाठी पण खूप महत्वाचा आहे. तर डेली 10 to 15 मिनिट्स थॉटलेस व्हायला शिका. थॉटलेस होणं हे मेडिटेशनचं एक की आमच्या मनात काही विचार नाहीये, आम्ही मनाला शांत करतोय. मनाला शांत करता तुम्ही ब्रेनला पण शांत करता. आणि हे होणं खूप महत्वाचं आहे. हे होणं खूप अवघड पण. मेडिटेशन साधता येणं, अगदी 5 मिनिटं साधता येणं ही खूप सोपी गोष्ट नाही. प्रत्येक पटकन एक 5 मिनिटासाठी तुम्ही 5 सेकंदासाठी तुम्ही करून बघा, कठीण. तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस खूप लागते. पण त्याची निदान प्रॅक्टिस हॅबिटमध्ये येऊ देत तरच मानसिक हेल्थ स्वास्थ्य जेवढं चांगलं असेल तेवढं मेंदूचं फंक्शन नेहमीच चांगलं राहतं. आम्ही क्लबतर्फे मागच्या वर्षी विपश्यनेचा कार्यक्रम घेतला होता. याच धर्तीवरती लोकांना मनस्वास्थ्य चांगलं करता यावं यासाठी. पुढच्या वेळीचा जो कार्यक्रम असेल तरी तुम्हाला मी जरा मार्गदर्शनासाठी नक्की मार्गदर्शनासाठी मी करायला नमस्कार. आज आपण 12व्या ब्रेन
हेल्थच्या संदर्भातला हा जो दिवस साजरा केला त्यानिमित्ताने एक छोटंसं पॉडकास्ट आज आपण घेतलेलं आहे. आणि हे ब्रेन स्ट्रोक ह्याच्याबद्दल ज्या काही गैरसमजुती होत्या किंवा जी माहिती आपल्याला नव्हती ती अगदी सोप्या, सुंदर आणि समजेल अशा भाषेत फडके सरांनी आपल्याला सांगितलेली आहे. आणि हे जेव्हा आपण प्रसारित करतोय आपले जे मेंबर्स आहेत किंवा जे पॉडकास्ट बघतील त्यांना त्यांच्या शंकांचं निरसन होईल आणि एक चांगली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा मूळ जो हेतू आपला आहे की अवेअरनेस क्रिएशन या संदर्भातलं ते निश्चित होईल याची मला खात्री आहे. मी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या वतीने सरांचे मनापासून आभार मानतो आणि पुढे कधी जर गरज लागली तर परत अशा प्रकारचे प्रोग्रॅम करण्यासाठी त्यांचं नेहमीच आपल्याला सहाय्य मिळेल याची खात्री बाळगतो. धन्यवाद.